नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 2 सप्टेंबर 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे या डिस्कशनमध्ये या ठिकाणी आपण इस्रायल हमास संघर्ष, समान नागरी संहिता, ज्याला की या ठिकाणी आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असंही म्हणतो, सार्वजनिक खर्च म्हणजे सरकारचा खर्च, भारत व क्रीडा क्षेत्र आणि सायक्लोन या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो आहे इस्रायल हमास यांच्या संघर्षासंदर्भात। सर्वप्रथम या ठिकाणी जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। ओलिसांच्या हत्येनंतर इस्रायलमध्ये निदर्शनं, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 5 वरती मित्रांनो तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच मागच्या काही दिवसापासून किंवा मागच्या काही वर्षापासून इस्रायल आणि जे काही हमास आहे यांच्यामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला भेटतो। या ठिकाणी हमास कडून जे काही इस्रायलचे नागरिक आहेत त्यांना ओलीस ठेवले होते आणि त्यांची या ठिकाणी आता हत्या करण्यात आली आहे। यामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर जे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून निदर्शने देण्यास सुरुवात झाली आहे आणि हे जे निदर्शन आहेत ते पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या संदर्भात आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जर इस्रायलने हमास सोबत सीज फायर केलं असतं तर कदाचित जे काही ओलीस आहेत त्यांचा जीव या ठिकाणी वाचला असता, अशी एक भावना या ठिकाणी निदर्शकाची असलेली दिसते। असा एकूण या न्यूजचा या ठिकाणी आपल्याला सारांश असलेला दिसतो। या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। कोणत्या प्रदेशावर प्रामुख्याने हमासचे नियंत्रण आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी जी काही गाझा पट्टी आहे या गाझा पट्टीच्या प्रदेशावर प्रामुख्याने आपल्याला हमासचं नियंत्रण असलेलं दिसतं। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय C। प्रश्न क्रमांक 2 गाझामधून रॉकेट रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इस्रायलच्या क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण यंत्रणेचे नाव काय आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय D। आयर्न डोम हे ते क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण यंत्रणा आहे जी की या ठिकाणी इस्रायल कडून वापरली जाते। जे काही रॉकेट हल्ले या ठिकाणी इस्रायलच्या भूमीवर होतात त्या रॉकेट हल्ल्यापासून इस्रायल स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आयर्न डोम ही त्यांची क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण प्रणाली या ठिकाणी वापरतो। मित्रांनो, या ठिकाणी जे काही हमास आणि इस्रायल आहे यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना। तर या ठिकाणी हमास हे काय आहे तर ती एक इस्लामिक मिलिटंट आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। हमासची जी काही स्थापना आहे ती 1987 साली झालेली आहे आणि या ठिकाणी इराणकडून हमासला सपोर्ट केला जातो, पाठिंबा केला जातो, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मोठ्या प्रमाणावर जे काही हमास आहेत इस्रायलच्या धर्तीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रॉकेट हल्ले करत असतो, परंतु या ठिकाणी हमास आणि जे काही इस्रायल आहे यांच्यामध्ये सीज फायर व्हावं यासाठी युनायटेड नेशन कडून मध्यस्थी केली जाते आणि अशा प्रकारची मध्यस्थी बऱ्याच वेळा करण्यात आली आहे आणि या ठिकाणी युनायटेड नेशन कडून 2 स्टेट सोल्युशन अशा प्रकारची एक पॉलिसी या ठिकाणी आणण्यात आली आहे की जी या ठिकाणी वारंवार न्यूजमध्ये असलेली आपल्याला दिसते आणि त्या 2 स्टेट सोल्युशनवर UPSC मध्ये सरळ प्रश्नही विचारला होता। तोही पॉइंट मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। साईडला तुम्ही जे काही इस्रायल या देशाचा मॅप पाहू शकताय। तर मित्रांनो, या ठिकाणी इस्रायलच्या पश्चिमेला तुम्हाला मेडिटेरियन सी पाहू शकताय आणि या ठिकाणी हा जो पूर्ण एरिया आहे या एरियामध्ये तुम्ही इस्रायल या देशाची भूमी पाहू शकता। या देशामध्ये या ठिकाणी जो छोटासा हा भाग तुम्ही पाहताय ती आहे गाझा पट्टी आणि या ठिकाणी या गाझा पट्टीवर आपल्याला हमास या इस्लामिक मिलिटंट ग्रुपचं नियंत्रण असलेलं दिसतं। या ठिकाणी जे काही हमास आहे तो इस्रायलच्या धर्तीवर या ठिकाणी रॉकेट हल्ले करत असतो, ज्याला की रोखण्यासाठी या ठिकाणी इस्रायलकडून आयर्न डोम नावाची क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण यंत्रणा या ठिकाणी वापरलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी UPSCने गोलन हाईट नावाचा हा जो प्रदेश आहे या प्रदेशावरही या ठिकाणी सरळ क्वेश्चन विचारला आहे। त्याचबरोबर वेस्ट बँकवरही UPSCने क्वेश्चन विचारला आहे आणि जो काही मेडिटेरियन सी आहे मेडिटेरियन सीला लागून कोणकोणते देश आहेत हेही या ठिकाणी UPSCने प्रश्नामध्ये विचारलेले आहे। म्हणजे UPSCचा हा फेवरेट एरिया आहे की ज्या ठिकाणी UPSC ही क्वेश्चन विचारत असते। या ठिकाणी जो काही इस्रायल आहे इस्रायलला इजिप्त या देशाची बॉर्डर लागते, त्याचबरोबर जॉर्डन याही देशाची तुम्ही या ठिकाणी बॉर्डर इस्रायलला लागून असलेली तुम्ही पाहू शकताय। असे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थित
करून घ्यायचे आहेत। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी समान नागरी संहिता ज्याला की या ठिकाणी आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड असं म्हणतो त्या संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 समान नागरी संहिता ही घटनात्मक तरतूद आहे। विधान 2 मिनर्वा मिल्स प्रकरणाने वैयक्तिक कायद्यामधील लैंगिक असमानतेला संबोधित करून भारतातील समान नागरी संहितेची गरज अधोरेखित केली आहे। वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही समान नागरी संहिता आहे ती आपल्या घटनेमध्ये तरतूद करण्यात आली आहे। आपल्या घटनेचे कलम 44 जे की या ठिकाणी मित्रांनो DPSP ज्याला की या ठिकाणी आपण मार्गदर्शक तत्वे म्हणतो त्या अंतर्गत या ठिकाणी आपल्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी संहिता असलेली पाहायला भेटते। आणि या ठिकाणी जो काही मिनर्वा मिल्स प्रकरण आहे किंवा मिनर्वा मिल हा जो खटला आहे तो मित्रांनो या ठिकाणी फंडामेंटल राईट आणि जे काही डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे या संदर्भात बॅलन्स कशा प्रकारे निर्माण केलं जाईल या संदर्भात तो खटला आहे। तो खटला मित्रांनो या ठिकाणी युनिफॉर्म सिव्हिल कोड किंवा इतर घटने संदर्भात नाहीये। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते आपलं चुकीचं ठरतं। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ क्रमांक 1 चे विधान बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी सार्वजनिक खर्च या संदर्भात आहे म्हणजे सरकारचा खर्च या संदर्भात असलेला आपल्याला दिसतो। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। जर एखाद्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने भारताच्या वास्तविक GDP वाढीचा अंदाज दर्शवला तर खालीलपैकी कोणता परिणाम भारताच्या वित्तीय धोरणावर दिसून येईल अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जर एखाद्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने असं म्हटलं की भारताचा जो काही GDP आहे त्या GDP मध्ये या ठिकाणी वाढ होणार आहे याचाच अर्थ भारतामध्ये जी काही वृद्धी आहे ती वृद्धी होईल भारताचा विकास होईल असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे या ठिकाणी जे काही सरकार आहे सरकारचं या ठिकाणी उत्पन्न वाढेल कारण जास्तीत जास्त लोक या ठिकाणी टॅक्स भरतील किंवा जास्तीत जास्त उद्योग या ठिकाणी भारतामध्ये आल्यानंतर या ठिकाणी भारताला जो काही टॅक्सच्या माध्यमातून मिळणारा जो काही महसूल आहे त्यामध्ये वाढ होईल। आणि जर सरकारच्या महसुलामध्ये वाढ झाली तर सरकारचा जो काही होणारा खर्च आहे त्या खर्चामध्ये सरकारकडून वाढ केली जाईल अशा प्रकारचे एक सिक्वेन्स या ठिकाणी आपल्याला बनताना दिसते। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय बी सरकारला सार्वजनिक खर्च वाढवण्यास अनुमती देईल किंवा अनुमती निर्माण होईल अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं उत्तर असेल। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी भारत व क्रीडा क्षेत्र या संदर्भात आहे। सर्वप्रथम जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 भारताने कधीही ऑलिम्पिकचे आयोजन केलेले नाही। विधान 2 खेलो इंडिया योजना क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा प्रतिभा विकसित करणे आणि क्रीडा अकादमींना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते। विधान 3 केंद्र सरकारला भारतीय खेळाबाबत कायदे करण्याचा प्राथमिक अधिकार आहे। वरील विधानांमध्ये कोणती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी भारताने आतापर्यंत कधीही ऑलिम्पिकच्या स्पर्धांचे या ठिकाणी आयोजन केलं नाहीये। सध्या 2024 चे जे काही ऑलिम्पिकच्या स्पर्धा आहेत त्या पॅरिस या ठिकाणी झाल्या याविषयी आपण वारंवार डिस्कस केलेली आहे। म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। खेलो इंडिया योजना जी आहे ती क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे त्याचबरोबर भारतामध्ये जे काही खेळाडू आहेत त्यांची प्रतिभा विकसित करणे आणि ज्या काही क्रीडा अकादमी आपल्याकडे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करताना या ठिकाणी आपल्याला खेलो इंडिया योजना असलेली दिसते। आणि जे काही नंबर 3 चे विधान आहे ते मात्र मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। खेळ किंवा जो काही स्पोर्ट आहे हा राज्यांचा अधिकार आहे किंवा तो राज्यांचा विषय आहे। म्हणजे जी काही आपली राज्यघटना आहे आपल्या राज्यघटनेमध्ये शेड्यूल 7 मध्ये एकूण 3 सूची दिल्या आहे ज्यामध्ये एक आहे केंद्रीय सूची, 2 आहे राज्य सूची आणि नंबर 3 ला या ठिकाणी समवर्ती सूची देण्यात आली आहे। केंद्रीय सूचीमध्ये ज्या कोणत्या विषयांचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे त्या सर्व विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला असतो आणि राज्य सूचीमध्ये जे कोणते विषय देण्यात आले आहेत त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा राज्यांना देण्यात आला आहे। आणि क्रीडा हा जो विषय आहे तो मित्रांनो या ठिकाणी राज्य सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे। आणि समवर्ती सूचीमध्ये ते विषय असतात ज्यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही कायदे करू शकतात। म्हणजे या ठिकाणी जे काही केंद्र सरकार आहे
केंद्र सरकारला भारतातील खेळाबाबत कायदे करण्याचा प्राथमिक अधिकार नाहीये, तर जे काही राज्य आहेत त्या राज्यांना या ठिकाणी कायदे करण्याचा प्राथमिक अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर राहील पर्याय ए केवळ विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी सायक्लोन म्हणजे जे काही चक्रीवादळ आहे त्या संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू द सायक्लोन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1 tropical cyclones causes less damage compared to land originating cyclone. Statement 2 cyclone rotate anti-clockwise in northern hemisphere and clockwise in southern hemisphere. Statement 3 cold air mass over mountain is the primary cause of land originating cyclone. How many of the statement given above are correct? That is our question. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही सायक्लोन आहे त्या सायक्लोन संदर्भात हा प्रश्न आहे आणि त्या संदर्भात एकूण 3 विधाने या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे। या ठिकाणी 2 प्रकारचे जे काही सायक्लोन आहेत त्यामध्ये कंपेअर केला आहे। एक जे सायक्लोन आहे ते आहे ट्रॉपिकल सायक्लोन, म्हणजे या एरियामध्ये जे काही सायक्लोन या ठिकाणी जन्मास येते किंवा ओरिजिन होते त्याला या ठिकाणी आपण ट्रॉपिकल सायक्लोन असे म्हणतो, आणि जे सायक्लोन जमिनीवर निर्माण होते ते एक सायक्लोन या 2 सायक्लोन मध्ये या ठिकाणी कंपेअर केला आहे। जे कोणते सायक्लोन मित्रांनो विषुवृत्तीय भागामध्ये निर्माण होते ते सर्वात जास्त नुकसानकारक असते किंवा ते सर्वात जास्त खतरनाक असते इन कंपेअर टू जमिनीवर निर्माण होणारे जे काही सायक्लोन आहे त्याशी तुलना करता। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपलं चुकीचं ठरतं। जे काही सायक्लोन आहे जर आपण पाहितलं जे काही आपलं नॉर्दर्न हेमिस्फियर आहे, नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये सायक्लोन हे अँटी क्लॉकवाईज म्हणजे जे काही घड्याळाचे काटे आहेत या घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने ते फिरताना दिसतात। कुठे तर उत्तर गोलार्धामध्ये, आणि जी काही घड्याळाचे काटे आहेत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ते दक्षिण गोलार्धात ज्याला की या ठिकाणी आपण सदर्न हेमिस्फियर म्हणतो त्यामध्ये फिरताना दिसतात। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे, आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जे काही सायक्लोन्स आहे त्यांची निर्मिती जे काही वार्म एअर आहे ती वार्म एअर वरच्या दिशेने शिफ्ट होते, आणि ज्या ठिकाणाहून ही वेअर वरच्या दिशेने शिफ्ट झाली आहे तिची जागा या ठिकाणी कोल्ड एअर कडून घेतली जाते, आणि या प्रोसेसमध्ये जे काही सायक्लोन निर्माण होतात त्यांना या ठिकाणी आपण ट्रॉपिकल सायक्लोन असे म्हणतो। या ठिकाणी जे काही कोल्ड एअर मास आहे माउंटेन आहे याचा कसलाही संबंध सायक्लोनच्या ओरिजिनमध्ये असलेला आपल्याला दिसत नाही। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही आपलं चुकीचं ठरतं। तर वरील 3 विधानामध्ये केवळ एकच विधान आपलं बरोबर असल्या कारणे आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 2 सप्टेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राइब करून घ्या, आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत, आणि विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही लवकरच या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।